श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर काय आहे सरप्राईज, हे एक आहे आणि गिफ्ट काय असेल गेस करा बरं. हे आम्हाला ऑफिसमध्ये दिलेलं आहे. महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना दिलेलं आहे ॲक्च्युली हे. तर म्हणजे मला पण माहिती नाही काय आहे, सरप्राईज आहे काहीतरी. नेमकं असं हेवी आहे, खूप जड तर आहे. बघू म्हणलं, ओपन करू आपण, ओपन करूया मस्त मस्त. आणि सर्व लेडीजला आजचा दिवस कसा गेला, काय काय सरप्राईज भेटला, कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा मला. ओके, चला तर मग आपण आधी हे वालं ओपन करूया. मी हे फ्लिपकार्टवरनं मागवलं होतं, कारण थोडंसं कॅमेरा माझ्याकडं हे नव्हतं. ओपन होत नाही ते. फ्लिपकार्टवाले पण ना जरा जास्त हे लावतात, काय म्हणतात, टेप पॅक करतात. मग अजून सर्वांचा कसा गेला आजचा दिवस. आणि प्लीज माझे व्हिडिओ लाईक शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 मला सपोर्ट करा. काढायचं काय आहे सरप्राईज, काय आहे याच्यामध्ये सरप्राईज दाखवू. लेडीज स्पेशल चॉपर माझ्याकडं ना नव्हतं. मग फ्लिपकार्टला थोडंसं स्वस्तमध्ये होतं. नाही म्हणजे बाहेर कितीला मला पण काही माहिती नाही याचं रेट वगैरे, पण म्हणलं पाहा मागून ऑर्डर करून कसं निघतं. तर छान आहे असं, म्हणजे त्याचे जे सरफेस असतं ना ते एकदम स्मूथ आहे आणि जाडी पण छान आहे, अशी मस्त आहे. म्हणजे गेस करा बरं कितीला भेटला असेल मला. म्हणजे मला महाग लागलं का ते सांगा. मी घेतलेलं आहे 177ला. तर मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे मला महाग लागलं का स्वस्त लागलं. ओके, जस्ट अ मिनिट, वेट अँड वॉच. तर ते दुसरं गिफ्ट जे आहे ऑफिसमधलं भेटलेलं, ते तर स्वतः माझ्यासाठी सरप्राईज आहे, कारण ते मला माहिती नाही आहे काय आहे. तर आपण एकदा पाहू, त्याला ओपन करूया व्यवस्थित. ओके, पसारा बघू शकता कसा पडलाय, जिकडल्या तिकडं आवरायचं आहे. आत्ताच आली मी ऑफिसवर ना, आत्ता म्हणजे 6:15 आली. आज ऑफिसमध्ये आमच्या खूप छान असं कार्यक्रम केलं आणि सगळ्या वुमन्सना सेलिब्रेट करण्यासाठी म्हणजे थोडा वेळ टाईम दिला होता, 1-2 तासासाठी. गेम घेतले, डान्स केला. पण बेटर या वर्षीपेक्षा पण ना गेल्या वर्षी खूप छान झालं होतं, कारण गेल्या वर्षी खूप सारे गेम घेतले होते आम्हाला. यावर्षी एवढे गेम नव्हते, पण हां डान्स होते म्हणा प्रत्येकाने. मी फोटो पण टाकन ते. डान्स केला आम्ही. परत आमच्या ग्रुपमध्ये जेवढे पण आमच्या ऑफिसमध्ये लेडीज होत्या त्या म्हणजे प्रत्येकाने ज्याचा त्याचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. अजून म्हणजे ते म्हणतात ना, आपण बाई कमजोर दिसती, ती हळवी पण तेवढीच असती
आणि जिथे स्ट्रॉंग व्हायचं तिथे स्ट्रॉंग पण तेवढीच असती. तिच्या एवढं स्ट्रॉंग कोणीच नसतं. तिच्या इतकी सहनशक्ती कोणातच नसते. तर ती सगळं काही करू शकते. घर सांभाळू शकते, मुलं सांभाळू शकते, बाहेरचं जॉब करू शकते, सगळ्यांना सांभाळू शकते बाई. पण ओपन करूया. ओपन याला पण टेप लावलेली आहे, एवढे हे नाही आहे, हलके हलके. बघूया आपण काय सरप्राईज गिफ्ट आहे. सध्या आमच्या मॅम आहेत ना, तर आपण म्हणजे असं ते म्हणतात ना, खूप स्ट्रॉंग लेडी. त्यांनी पण खूप स्ट्रगल करून वरती आले नाही, आणि स्ट्रगल केलंच पाहिजे. हार नाही मानली पाहिजे कधी पण आयुष्यामध्ये. आपण तर नाही, कारण मला माहिती आहे, माझा एक्सपिरियन्स आहे की मी माझा नवरा जेव्हा म्हणजे तो साथ देत नव्हता, मला काम करायचं नाही, काहीच नाही. मग एक म्हणता 2 मुलं झाली. त्या मुलांची जिम्मेदारी लहान असेपर्यंत आईवडिलांनी बघितलं. आईवडीलच्या नंतरला मग पप्पा एक्सपायर झाल्यानंतर सगळी जिम्मेदारी माझ्यावर. त्यांना तरी काही घेणं देणं नव्हतं, काय करायचं काय नाही, काय करणार. ते त्यांच्या दुनियात मस्त पिऊन खाऊन त्यांच्या बहिणीमध्ये ते मध्ये. आणि माझ्या नंदा पण असं सांगायची की बाबा तू तुझं मस्त राहा, बाकी इकडे लेकरं बायको खपून जाऊ दे, तू तुझं चांगलं राहा. असं काय कधी कोण काय शिकवेल का सांगता नाही येत. आणि कोणी कुणाचं नसतं या जगामध्ये. पॅकिंग खूपच आहे. मी खूप काही फेस केलेलं आहे, खूप स्वतःची बदनामी, स्वतःचं घर गेलं, सगळं वाटोळ झालं. परत नव्याने सुरुवात. म्हणतात ना, कधी हार नाही मानणार. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी हारणार नाही. माझ्या मुलांना मी कुणाच्या भरोश्यावर टाकून जाणार नाही. माझ्या मुलांचं मी स्वतः सगळं काही करेन. मी माझ्या नवऱ्याच्या भरोश्यावर पण नाही सोडणार. मला माहिती आहे ना, मी असेपर्यंतच माझ्या मुलांना कोणी विचारत नाही. माझ्या माघारी काय विचारणार आहेत. म्हणून स्ट्रॉंग बनायचं. खूप अनुभव घेतला आहे सर्व गोष्टींचा. बकळ बी लावलेत. मला खूप घाई झाली हे बघायची. माझ्यासोबत तुम्हाला पण घाई झालेली असेल की काय दिलंय याच्यामध्ये ऑफिसच्या ह्याच्यात. अरे वा, इथे तर दिसतंय वरती, पण वरी जसं दिलंय तसंच आहे का घेतली. 6 पीस आहेत. हे झालं अनबॉक्सिंग. ओपन करायचं, बघायचं. मला पण घाई झाली बघायची, पण बघायच्या आधी एक सांगायचं मला की गिफ्ट ओपन करून पाहण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा प्लीज. कृपया तुम्हाला रिक्वेस्ट आहे, मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. हां, मला आता एक्स्ट्रा काय ना काय करणंच आहे, कारण जॉबचं काही भरोसा नाही, कारण जॉबवर तेवढं काही हे होत नाही. तर प्लीज मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, होईल तेवढं सपोर्ट करा. फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब प्लीज. चला तर मग आता बघूया काय आहे याच्यात. ओपन करायचं का नाही, ओपन करायचं का नाही, ओपन करायचं का नाही. वाव, बेस्ट, मस्त आहे एकदम भारी. हे बघा, दिसते का, छान आहे, हेवी आहे खूप.
मी तुम्हाला दाखवू का? जस्ट अ मिनिट. बाउल्स, आईस्क्रीम खायला, रस खायला सांग, असे 6 बाउल्स आहेत आणि त्याखाली अशी प्लेट्स. अजून उशिरा जेवण झालं त्यामुळं असं लागल्यासारखं होते. 6 आहेत असे प्लेट, 6 आणि बाउल 6. कसे वाटले तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. मला तर खूप आवडले, खूप छान आहे. आणि माझ्याकडं नाही पण अशा वस्तू. चांगलं आहे ना, माझ्याकडं भांडे खूप कमी आहेत. ॲक्च्युली माझ्याकडं काही नाहीच म्हणण्यापेक्षा बरोबर, म्हणजे आहे, नाही असं नाही आहे, पण हां जेवढे लागतात ना तेवढे भांडे आहेत. फक्त 2-3 पातेले, 2-3 ताट असं थोडं थोडंसं आहे. हे असं तर काही नव्हतं माझ्याकडं. ठीक आहे, छान भेटले, मला तर खूप आवडलं, मस्त मस्त आहे. आणि आमच्या कंपनीच्या मॅमला खूप खूप धन्यवाद गिफ्टबद्दल. इकडं गिफ्टची प्राईज आहे वाटतं, काय माहिती काय नंबर आहे काहीतरी, एवढी प्राईज नसते. चला असो, छान आहे, पण मला तर आवडलं. तुम्हाला आवडलं का नाही नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं. आणि मला हे पण सांगायचं की माझा व्हिडिओ कोण कोण कुठून कुठून कुठल्या कुठल्या शहरातून कुठल्या कुठल्या गावातून पाहते हे पण मला नक्की सांगायचं. ओके, अजून 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 आणखीन काय सांगायचं होतं? हां, मला माझा 3 तारखेला बड्डे झाला, तर मला बड्डेला मम्मीनं गिफ्ट घेतलं. आणि नाही, मम्मीनेच घेतलं, लेकरांनी चॉकलेट दिले होते. आणि ऑफिसमध्ये पण बड्डे सेलिब्रेट केला माझा, तर मी त्याचे पण फोटो तुम्हाला शेअर करते. ते पण सांगा मला कसे आले फोटो. आणखीन हां, मम्मीने काय गिफ्ट दिलं याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकल. म्हणजे व्हिडिओ अजून थोडंसं राहिला आहे, तो क्लिअर झाला ना, पूर्ण कंप्लीट झाला ना, मी तुम्हाला यूट्यूबला टाकून देईल. मग तो तुम्ही बघा आणि माझं बड्डेचं गिफ्ट मम्मीने दिलेलं कसं वाटलं ते पण मला सांगा. आणि मेन म्हणजे आज वुमन्स डेचं हा वाला स्पेशल गिफ्ट कसा वाटला ते पण सांगा. आणि पुढे गेलं आपलं फ्लिपकार्टवरनं हे मी मागवलेलं, मला महागात पडलं का स्वस्तात पडलं, कसं पडलं ते पण कमेंट करून सांगा. मला असं वाटतं महागात पडलं, कारण मी अशा ह्याला पैसे जास्त नाही घालत, कारण मला पैसे वाचवायचेच पडतात. फीस तर राहते शाळेची, ट्युशनची तर राहते, नाही तर हे तर राहतं ते तर राहतं, असं राहतं काय सांगू. करता करता पुरे. काल काय झालं, काल मी ऑफिसवरनं येईपर्यंत मम्मीला आणखीन प्रेमला बरं नव्हतं, दोघं येईपर्यंत झोपी गेलेली होती. हे असं इथं चमकते वाटतं, मला वाटलं एवढंच पट्टा कसं काय पांढरा झाला माझा. हा ना, एवढंच पांढरा झालं म्हणलं तर मी परेशान झाली. नाही पांढरे झाले केस अजून, नाही, मला केस वाढवायचे. मी काय म्हणत होते, त्याला मेन पॉईंट, मम्मीला आणि प्रेमला बरं नव्हतं, मी येईपर्यंत ते दोघंजणं झोपी गेलेले होते. आणि हां, मी आली, मग त्यांना हॉस्पिटलला नेलं. हॉस्पिटलमध्ये इतकी गर्दी होती, बापरे. व्हायरल आहे, लेकरांना सांभाळा, तुमच्या पण स्वतःची काळजी घ्या, कारण सध्या व्हायरलच चालू आहे असं डॉक्टरांनी सांगितलं, कारण खूप सारे पेशंट होते त्या हॉस्पिटलमध्ये. आणि मम्मीला दाखवून आणलं. मम्मीचा BP थोडासा हाय झालेला होता, होणारच, तिला नको जरी म्हणलं तरी ती टेन्शन घेतच राहणार. त्याने BP हाय होतच जाणार. त्याला ऑप्शन नाही आहे. आणि मम्मीला टेन्शन घेऊ नको म्हणणं पण काही नाही, किती नको जरी घेऊ म्हणलं तर आमचे प्रॉब्लेम आम्हाला माहिती, त्यामुळं तिला वाटतं ती असेपर्यंत माझं काहीतरी चांगलं व्हावं. माझ्या माघारी माझ्या मुलीचं कोणी नाही आहे, कसं करल लेकरांना घेऊन, एकटं 2 मुलं आहे, कसं करल कसं नाही, ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन असतं तिला. त्यामुळं मग ते जास्त स्ट्रेस घेतली ना, मग ती आजारी होती. असो, प्रेमला
प्रेमला थोडीशी सर्दी वगैरे झाली होती. तो सकाळी 5ला उठतो ना, 5-5:30ला. मग थंडीचं सकाळी थंडी, दुपारी गरमी, अंघोळ करण्यामध्ये मग ते थोडंसं तब्येत खराब झाली, त्याची सर्दी झाली. त्याला काही नाही तेवढं हे नाही झालेलं ना, सर्दी झाली. पण डॉक्टर असं बोलले की सर्दीचं व्हायरलच आहे सध्या चालू, त्यामुळं लेकरांना सांभाळा, लक्ष द्या. वातावरण थोडंसं आता उन्हाळा लागले की चालूच असतं म्हणा. पहिले थंडी, पुन्हा ऊन एकदम आलं की सगळेजण प्रत्येकजण आजारी पडतात. तर म्हणायचं एवढंच आहे की सर्वांनी काळजी घ्या स्वतःची, स्वतःला सांभाळा. आणि प्लीज 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 मला सपोर्ट करा. मला एक छानसं कमेंट करा की मला छान व्हिडिओ बनवता येते का नाही ते पण सांगा. आणखीन मला व्हिडिओमध्ये बोलता येते का, चांगलं मी बोलते आहे का असं सांगा. कारण माझी भाषा खूप जण म्हणतात तुझी भाषा अशी एकदम गावाकडची आहे, गावरान आहे, गावठीसारखी बोलते. हो, मी गावाकडचीच आहे ना, मग गावठीच बोलणार. लातूर पॅटर्न ते हे ना, आलास का, गेलास का, येऊला लाव, जाऊला लाव, करला लाव, हे लातूर आहे पिलू, हे लातूर आहे पिलू, असं लातूरकर आहे मी. त्याच्यामुळं माझी भाषा पण अशीच राहणार. आणि ते काय झालं, मध्ये मध्ये थोडंसं परभणी मिक्स झालेली आहे, त्यामुळं इकडची थोडी तिकडची थोडी, लातूर परभणी मिक्स. ओके, चला बाय बाय, सी यू. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा यार, प्लीज. रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्लीज. थँक्यू. बाय बाय. काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.